मुंबईत आज शिवसेनेचा कोकणवासियांसाठी मेळावा आहे आणि आपण सध्या त्याच ठिकाणी आलेलो आहोत. आपल्यासोबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते जे आहेत रामदासभाई कदम ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत. सर, खूप खूप स्वागत तुमचं साम टी व्ही मराठीमध्ये. आज दोन ठाकरे बंधू जे आहेत ते एवढ्या वर्षानंतर एकत्र येत आहेत, एकत्र भाषण ते देणार आहेत. मुंबईकरांसाठी अनेक आरोप प्रत्यारोप महायुतीच्या नेत्यांवरती केले, सरकारवरती केले. मराठी माणूस तोडला जातोय, मुंबई तोडली जाते महाराष्ट्रापासून. हाच मुद्दा घेऊन आज ठाकरे बंधू महायुतीवरच्या नेत्यांवरती निशाणा साधणार आहेत. तुम्ही कसं बघता याकडे? मी पहिल्यांदा एक गोष्ट सांगेन की ठाकरे बंधू सगळे कुटुंब एकत्र आलेले नाही आहे. आज देखील जयदेव ठाकरे त्यांच्यासोबत नाही आहेत. आज देखील बिंद्या माधव यांची फॅमिली त्यांच्यासोबत नाही आहेत. आणि हे दोघे भाव एकत्र आलेत ते राजकीय हेतून आलेत, कौटुंबिक नातं म्हणून आलेले नाहीत. ते तर दोन भाऊ एकत्र आलेत असं मी म्हणू शकणार नाही त्याला. पण खूप उशीर झाला आहे. ज्याला आपण म्हणतो वगाती पाठीमागून घोडे नाचवायचे तसं आता यांचं झालं दोन भावांचं. दोन्ही भावांच्या हातून सगळं गेलेलं आहे, सगळं संपलेलं आहे, आकाश फाटलेलं आहे. आता कुठेही ठिगळ लावून काही जोडू शकणार नाहीत. उद्याच्या 16 तारखेला जेव्हा निकाल लागेल तेव्हा दोघांनाही भोपळा समोर दिसेल, एवढं फक्त मी बरेन. तुम्ही खूप अनुभवी नेते आहात शिवसेनेमधले. काय वाटतं नेमकं ही जी युती झालेली आहे दोन भावांची, भविष्यात कोणाला फटका बसू शकतो या दोघांमधले? एक दोघांनाही मराठी माणसाला बसणार नाही. मराठी माणूस आता आमच्यासोबत असेल. हे बघा, आपण मागच्या 5 निवडणुकाच्या सगळ्या प्रचाराच्या सभा आणि उद्धवजींची भाषणं काढा, मुद्दाम काढा. त्या 5ही निवडणुकांच्या आधी हीच भावना उद्धवजींनी ठेवलेली आहे प्रत्येक वेळेला भाषणामध्ये. मुद्दा की आता मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडली जाणार आहे, मुंबई ही गुजरातला जोडून जाणार आहे आणि म्हणून मराठी माणूस जागा हो, आपला अस्मितेचा प्रश्न आहे. ही भाषणं गेल्या 25 वर्षापासून हीच भाषणं आहेत, नवीन काय. पण मुंबई तुटली का? कधी नाही तुटली. तर एकच मुद्दा घेऊन त्यांनी इतकं ते घासलंय की आता ते त्यांचा पेन आहे तो बोतळ झाला आहे. ते मराठी माणूस कुठेही जाणार नाही. मुंबई महाराष्ट्रापासून पुण्याच्या पुण्याच्या 100 पिढ्या खाली आल्या तर मुंबई महाराष्ट्रापासून कुणाची थोडाची हिंमत नाही. मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारत होतो की तुम्ही खूप अनुभवी नेते आहात शिवसेनेमधले, अनेक वर्ष तुम्ही पाहिलेले आहात. दोन भावांपैकी एकमेकांना धोका कोण देऊ शकतं? कारण याआधी अनेक आरोप प्रत्यारोप दोन्ही भावांनी एकमेकांवरती केलेले आहेत. आज काहीच नाही म्हणून ते एकत्र आले आहेत. नाव काय? तुम्ही खूप हुशार आहात, चांगला प्रश्न विचारलात. आता दोन भावांपैकी एकमेकाला धोका कोण देतोय हा प्रश्न जो तुमचा आहे तो एक गोष्ट मी आपल्याला आठवण करून देईन. राज ठाकरेंचे 6 नगरसेवक कोणी फोडले हो? 6च होते ना मुंबईमध्ये. सगळे नगरसेवक कोणी फोडले? बरं ना, उद्धव ठाकरेंनी फोडले. नक्की ना? बघा तुम्ही बोललात ते. आता मला सांगा, आदित्यला निवडून कोणी दिला हो? राज ठाकरेंनी. नक्की ना? तुम्ही बोलता नाही. मग राज ठाकरेच्या मुलाला कोणी पाडला हो? बोला की. अहो बोला ना. उद्धव ठाकरेंनी पाडला ना. मग समजण्यावाला कोणी सगळं काफी आहे. तरी राज ठाकरेंना बोललो की आलं की सगळं याच्यामध्ये. एवढं होऊन देखील जर राज ठाकरेंना समजत नसेल तर त्यांचं दुर्दैव आहे ते. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, धारावी प्रकल्पाच्या मुद्द्याला घेऊन अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत. आता प्रकाश आंबेडकरांनी एक आरोप केलेला आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते तेव्हाच तो करार जो झाला होता अदानींसोबत, आणि आता उद्धव ठाकरे पुन्हा एकदा दुटप्पी भूमिका घेत आहेत. तुम्ही कसं बघता? हे काय नवीन नाही ना, आम्हाला सवय आहे, ऐकून ऐकून सगळं माहिती आहे आम्हाला. हे उद्धवजींची भूमिका अशीच असते. आणि आंबेडकर बोलले ते चांगलं झालं, कारण आम्ही बोललो असतो ना तर रामदासभाई बोलतात विश्वास ठेवायचे नाही. कदाचित विश्वास माझ्यावरती आहे महाराष्ट्राचा, कुठे दुमत नाही, मी कधी खोटं बोललो नाही. पण तरी देखील आज प्रकाश आंबेडकर बोलले चांगलं झालं, लोकांना कळू देत. आणि मी एक गोष्ट तुम्हाला पुढे सांगतो, अजून देखील माझ्याकडे जी माहिती आहे ती अजूनसुद्धा अदानींसोबत उद्धवजींच्या गोपनीय मिटिंग चालू आहेत. मॅडम माहिती आहे, मॅडम माहिती आहे. होय अजूनचा मिटिंग चालू आहेत, ही मॅडम माहिती आहे. आणि म्हणून आता खायची जात वेगळे, दाखवायचे वेगळे. हे हा सगळा संबंध महाराष्ट्राने ह्याची अनेक वेळा पाहिला आहे. पुन्हा एकदा मराठी माणूस पाहतोय, पुन्हा पाहतोय. तुमचे चिरंजीव गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी राज ठाकरेंना पत्र देखील लिहिलं होतं की तुम्ही उद्धव ठाकरेंसोबत जाऊ नका, भविष्यात तुम्हाला त्याची दखल घ्यावी लागेल. काय वाटतं? येईल
आता मी कशाला बोलू? आठवण येईल पत्राची योगेश कदम यांच्या. माझ्यापेक्षा माझा मुलगा हुशार आहे असं मला म्हटलं पाहिजे. आता बाप सवाई बेटा हे वास्तव आहे आणि हेच मला व्यावसायिकांना कळेल 16 तारखेला. बरं रामदास सर, एक शेवटचा महत्त्वाचा प्रश्न. महायुती राजकीय स्तरावरती खूप अभेद्य आहे असं वारंवार म्हटलं जातं आहे, सगळेच नेते वरिष्ठ नेते म्हणतात. मात्र तुमचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप जे आहेत ते भाजपमधले नेते करतात. गणेश नाईक तर थेट उघड उघड धमकी देत आहेत. हे नेमकं काय चाललंय? शेवटी गणेश नाईक शिवसेनेमध्ये होते, आता कुठं आहेत? आता कुठल्या पक्षात आहेत? भाजप आहेत ना, नक्की ना. मग तर कसं असतं बघा, बाडगा आधी कडवा असतो, तो कडवेपणा गणेश नाईक दाखवत आहेत असं म्हणेन मी. धन्यवाद. त्यांना काय उत्तर द्याल तुम्ही? दिला की. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. खूप धन्यवाद साम टीव्हीशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन अरविंद सह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.